श्री स्वामी समर्थ. आता ना शाळेतून जर आले ना अशा उचकापाचक करीत्यात, इकडं झालं तिकडून, आणि किचन मध्ये काही नाही सापडलं ना मग इकडचं डबं उचकायचं, डब्यात नाही सापडलं की मग मम्माकडे यायचं. हा ना, तळून दे. हा देते. 15 दिवस झालंय आम्ही बनवलंच नव्हतं आणि आज यांना ना खाऊच वाटली. भाकरी गेली गेली अंडी. चपाती जास्त प्रिय आहे, भाकर नको ना. भाकर कशासोबत खात्यात, चपाती कशासोबत खात्यात, हे सगळं माहिती असतं ना. आली मग हे खा ना, मग बुंदी बुंदी आणि बेळ खा, आणि मग मी तुम्हाला देईन मग संध्याकाळी तोडून. मग हा बटाटा चपाती खा. बटाटा बुंदी आणि पेढा खातात. त्यावेळेला ते अंडी तळून दे. पण काय झालं, मला गुरांना ना कुटी टाकायचे, शेण टाकायचे आणि वावरात जायचे थोड्या वेळ ना, म्हणून म्हणलं मग यांना चपाती आहे, बटाटा आहे, पेढं देते, भेळ आहे, बुंदी आहे, खा. आणि आता जेवण झालं ना थोड्या वेळ टीव्ही किंवा मोबाईल बघतील आणि मग अभ्यासाला बसतील. आता टीव्ही नाही लावली आणि त्यांचं पोट इथंच भरात. सकाळचा चहा पण, जेवण पण, सगळंच काही. काय किचन मध्ये सकाळी खा म्हणलं तर बाहेर जातो ना, बाहेर किंवा घरात, दोन्हीपैकी. बाहेर आले, गायांखालचं शेण वडलं आणि म्हणलं आधी कुटी टाकून घ्यावा आणि मग ना शेण भरून टाकावा, कारण की थोडासा उशीर झाला होता. आणि आज ना पिऊसदी सुद्धा उशिराच आलेल्या होत्या, त्याच्यामुळं ना उशीरच झाला गुरांना खायला टाकायला. आणि मग घरात काय सोडी ती दुनिया करीत बसल्या होत्या, प्रश्नपत्रिका सोडली. कितवीची तो आहे कितवीला? मग तुला तिसरीचा अभ्यास नाही का? आहे का? तो कितवीचं सोडीती ग बाई? दुसरीचं का पहिलीच करीती बाई? तुला दुसरीचं काय नाही यायचं? कांद्याचा एक वाफा खुरपायचा राहिला होता, तो थोडासा खुरपला, वेळ होता म्हणून. मग आता ना घरी चाललेली आहे आणि संध्याकाळचा सूर्यास्त बघा कसला भारी दिसतोय. आभाळ ढगांमध्ये ना रंगांची उधळण झालेली असं वाटतं आणि एकदम भारी दिसतंय. कसं वाटतंय ते मला कमेंट करून नक्की सांगा. संध्याकाळचा सूर्यास्त असलं छान वाटतं आणि गावाकडनं कोण प्रसन्न वाटतं. घरी आल्यावर ना मी कालवण केलं, शेगडीवरती ठेवलं, गायांचं दूध काढून घेतलं, पिऊसदीला ना अंडी खायची, त्यामुळे ना मस्त असं अंड्याचं कालवण बनवलं, असं झणझणीत गावाकडच्या पद्धतीने. आणि आम्ही किचनमध्ये जेवायला बसतो. का तर मला भाजी वगैरे निवडायची होती. हॉलमध्ये जेवायला जर गेलं ना तर टी व्ही बघता होता टाईम निघून जातो, कधी कळतच नाही. मग मी पिऊसदी आम्ही तिघी तिथे जेवायला बसलो. जेवण झालं, भांडी वगैरे घासली, किचन पुसून वगैरे काढलं. आणि आता मी ना मेथीची भाजी निवडून घेत आहे, कारण की शेतातून आणली होती. आणि छान अशी ना दिवाळीची मेथीची भाजी आहे दिवाळीमध्ये, आणि एकदम पटकन अशी निवडून झाली. बुट्टी होती त्यामुळे आणि कवळी लसलशीत होती. पटकन मला निवडून घ्यावा सकाळच्या डब्यासाठी. आणि सकाळसाठी ना संध्याकाळची माझी तयारी असते, लसूण सोलून ठेवायचं, भाज्या वगैरे निवडून ठेवायच्या, मग सकाळी पटकन माझा स्वयंपाक उरकत असतो. बघा लाडू बा भाजी निवडीत बसली सकाळचं, आणि यांना डब्याला सकाळचं आवडीचं द्यायचं. ती म्हणतील तसं काय काय सकाळ उठलं काय काढून आणि झोपायचं आतरून टाकून दिलंय. मला माय झोप का बरं, तिथं आहे ना पप्पा आहे, पिऊ आहे, दिदी आहे, दिदी झोपली भाजी थोडी निवडून झाली ना. मग मोठ्या डब्याला काय देऊ, मेथीची भाजी देऊ का तांदूळची भाजी? तांदळाची भाजी. हा लय आवडती. मेथी कडू असते. हा ती पण लय आवडती. जीवा पाठ भाज्या अशा नुसत्या. बटाटा भेंडी बीटची थालीपीठ दे ना कधीतरी. बीटचे थालीपीठ बनवले होते, फसले त्याच्यामुळे. बर बिटाचं आहे ना थालीपीठ देईन, डोसा नाही द्यायची आता. डोसा नको, थालीपीठ दे. बनव आपण टाइम भेटला ना उद्या खुरपायला जायचे. चला मग गुड नाईट सर्वांना.